तिथे नाहीये, कारण वेदात जगताला स्थान नाही. जगत हा तो आहे, त्याची ओळख नाही. पूजन पातीन धंदे बाकीचे आगाव सुरूच आहे, इथे जात नाही. जे मरणारा पदार्थ आहे ते बुद्धीतून निघत नाही. जे खोट आहे ते कळत नाही, जे खरं आहे ते मिळत नाही. कळतं का खोटं काय काय ते नाहीये. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का हटाविला जगदाभास. तुझं सत्य ते काऊन तयार केलं? का म्हणतात दृश्य दिसायला आम्हाला, पण दिसू दे, खरं का वाटायला चांगलं विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझं स्वरूप जर सत्य आहे, तू परमात्मा आहेस, तू जगत रूपात नटला आहेस. मग जगत म्हणजे तूच कळू दे ना, जगत बुद्धी जाऊ दे ना. जगत बुद्धीला तू काय, जगताचा संबंध वृत्तीचा आहे, तुझा संबंध वृत्ती वाचून आहे. तो संबंध येऊ दे की मग. सांगते की नाही, सह संबंधीचा अध्यास. संबंध कसा वृत्तीचा, संबंधी कोण देह आहे, देह खोटा आहे, त्याचा संबंध तो खरा आहे आणि तो माहित नाही, आणि हे संपत नाही. मी जगासाठी जन्म आला, मी काय करावं, कसा व्यवहार करावा, कसं पवित्र राखावं, कसं सुंदर बनावं, कसं नामामध्ये जगावं, कसं ध्यानात यावं, कसं स्वरूपाला पाहावं, कसं निर्गुण व्हावं, कसं आपल्या सत्तेत जावं, आपल्याला आपण कसं पाहावं, आरोप कसं बनावं, स्वरूपामध्ये कसं रमावं, आनंदाला कसं झेलावं, सुखाला कसं भोगावं, मृत्यूतून कसं निघावं, जगताला कसं त्यागावं, शब्दाला कसं सोडावं, विवेकाला कसं जोडावं, अंतरात्मा परमात्म्याला एक रूप कसं बनावं, त्याला अध्यात्म म्हणावं. समजणं काहीच नाही. का आलो, का देह दिला, आपण काय करावं, आपले श्वास कशासाठी खर्च करावे, आपलं धन कुणासाठी खर्च व्हावा आपल्या हातानं. हे हात कशासाठी, धर्मासाठी आहे. हे मन कशासाठी आहे, ज्ञानासाठी आहे. ही बुद्धी कशासाठी आहे, ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करण्यासाठी आहे. देह मी नाही हे करण्यासाठी आहे. बुद्धी त्या देहात चिटकलेली, त्याला ओढण्यासाठी चिंतन आहे, तिला अलग करण्यासाठी विवेक आहे, ती भगवंताकडे जाण्यासाठी श्रवण आहे, आणि भगवंत होण्यासाठी महावाक्याचं चिंतन आहे. संसाराचं चिंतन बुद्धीला राग करते, जळून राख होती बुद्धी संसाराचे चिंतन आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती, मी सांगू. हो माऊली. विचार केल्यावर सांगा, अलिप्त झाला संसार येतो आणि समोरून जातो, काही करत नाही. तसे तमोगुण सत्वगुण येतात आणि जातात, काही करत नाही. हे सांगायचं भगवंताला. येऊ द्या ना, येणारच ते, पण त्याच्यावर आपण हवी व्हावं, त्या गुणांना आपल्यावर हवी होणे. शब्द कळतात ना, भूत होतात तम आणि रज, तेव्हा दाबायचं, त्याला म्हणायचं त्याच्यावर हवी नको मी. रज म्हणतो संसार गोळा कर, वासना सुरू कर, विषय संपादन कर, चोऱ्या मोऱ्या कर आणि विषय गोळा कर. हे रजाचं कार्य, संसार आवडणं रजाचं कार्य. तमाचं कार्य आहे भांडण, निद्रा, आळस, झोप, खूप खाणं, कसे वागणं, अविधीनं चालणं, शास्त्रहीन राहणं, विधीचा मार्ग सोडणं, अपेपेन अखाद्य खाणं, तमगुण आहे. मग हे जर सोडलं तर तमगुण हलका बाजूला जातो, येतो त्याचा आपण नाही ऐकलं निघून जातो. ते म्हणतो माझे ते काय चालतच नाही, इथे येऊन काय करू. बरोबर आहे माऊली. गुणांची शक्ती करू काय, तो त्रास देतो. खरंच आहे माऊली. चांदी पैसा घर दार विषय वाचनालो
संतती संपत्ती ही हा असं उकळ्या मारती मनामध्ये, आणि आपण त्याला बघून बी त्याची वासना होत नाही, तर रजोगुण मग सांगतो त्याला नको मला काय गरज नाही जेवायचं, असं तरी राम राम नसतं तरी राम राम. खरे माऊली, लोभच तर घ्या पडले पैसे कपाटात पडू नये, पर्स मध्ये भरले लाख रुपयाचे तर जा चालते घ्या, झाले 10 लाख घ्या सोनं, नसले तर घ्या भाजी आणि खा. हो माऊली, बरोबर. बघा ना मुलाला म्हणून माऊली कुणाच्या वर्णनासोबत जीवाला जाग करतात आणि गुणातीत नेतात. ह्या अध्यायाचं फल आहे. ज्या तुमच्या वाचेत परमसुख म्हणतात, मोक्ष सुख म्हणतात, आत्मसुख म्हणतात, जे अनुभव येण्यासाठी, अविद्येचा नाश होण्यासाठी आणि गुणाला बाजूला टाकण्यासाठी ह्या श्रवणाच्या भक्तीचा विनियोग प्रत्येक साधकाला होतो. श्रवण साधकाला गुणाचा बाहेर काढतो. आणि जेव्हा गुण संपतात, गुण काहीच करत नाही, तेव्हा साधक साधनाला परिपूर्ण होते. साध्याकडे जायला काही विलंब लागत नाही, कारण गुणाला सोडलेली अवस्था अंतःकरणाची गुणरहित अंतःकरण होतं. ते गुण येतात आणि जातात, साधक त्याला पाहतो, त्याच्या सामर्थ्याला सोडून देतो आणि आपण आपल्या साधनेवर राहून त्या गुणाला सोडून, इंद्रियाला तोडून, व्यवहार बाजूला साधून तो शुद्ध असतो. कारण तो साधक आहे. जगामध्ये पण साधकाची बराबरी कोणीच करत नाही, कारण त्याचा फक्त एकच टप्पा राहिला असतो, तो अज्ञानाचा. तो संपवायचा असतो, बाकीचा टप्पा सगळं झालेला असतो. कर्म धर्म उपासना करून तो आपल्याकडे आलेला असतो. ईश्वराच्या ओळखीसाठी तो जगत असतो, वेदांताच्या सावलीत असतो आणि स्वला जाणण्यासाठी हा मार्ग असतो, हा श्रवणाचा रस्ता असतो. वेदाचा हा मार्ग आहे, अविद्येला संपवण्याचा हा रस्ता आहे. इथं अविद्या नष्ट होती वेदाच्या संचिंतनात, भगवंत स्पष्ट होतो श्रवणात, मी कोण कळतं मननात, आणि भगवंत प्रगटतो महावाक्यात. जेव्हा तो प्रगट होतो तो बुद्धीचा संबंध होतो, आणि बुद्धी तिथे आकार होती आणि अहम ब्रह्मास्मीची प्रतीची सतत येते, आणि अहम देहोस्मी हा रिदम बुद्धीचा बंध होतो. जेव्हा बुद्धी देहाकडे प्रवाहित असते तर रिदम मी देह आहे, आणि देहाचा जेव्हा बाध होतो ज्ञानानं, तर देह बी नाही, हे संस्कार होतात संताच्या संगतीला. जेव्हा गुणाला टाकल्या जातं आणि भगवंताला जाणलं जातं, वेदाकडे मन जाऊन राहतं, ते स्वतःला स्वतः पाहतं, ते जीवनमुक्त होतं, तर सुखात येतं ईश्वराचं नातं, देहाचं नातं नाही तिथं, कारण फक्त गुणाला सोडलंय. गुण हे देहाकडे नेतात, गुण हे विकार करतात, गुण हे चंचल बनवतात, आणि गुण हे वासनाला उत्पन्न करतात. रज मोह उत्पन्न होते याच्यामुळे, तम भांडत वाणी तमामुळं, आणि सत्व शांत करत. जेव्हा तम थांबल्या जातो, दबल्या जातो, रज कमी होतो, सत्व अभिभूत होतो, उंच जातो, तेव्हा साधना प्रफुल्ल होती. आणि ती साधना त्या साधकाला साध्याकडे घेऊन जाते. तत्वगुण म्हणून तुम्हाला बंद कर जाळून टाक, रजाला नसत कर. आणि जेव्हा भगवंत स्पष्ट होईल, गुणाला सोडून दे, गुणात किती आहे तिथं मी आहे. गुणात जगत आहे, वासना विकार आणि मोह आहे, व्यवहार आणि देह आहे, मन आणि बुद्धी आहे, जी की ईश्वराला न जाणता व्यवहाराला जाणते, मला न जाणता भोगामध्ये राहतीये, मला सोडून देऊन विषयाचा भोग घेतीये. तो भोग म्हणजे मोह आहे, आणि मला जाणणं म्हणजे ज्ञान आहे. माझ्या सोबत येणं म्हणजे सुख आहे, आणि मद्रूप होणं मोक्ष
विचारून ते अंतःकरण शुद्ध हे तुमच्या मनाला जेव्हा समजतं तर मन गुणाला टाकून पुढे सरकतं. हो माऊली, आधी कळणं हा पहिला टप्पा आहे. खरंच आधी समजावं लागतं ना. तेरा काम्याचे नीतरी नावे, देह सर्वस्व अघवे, वेचिताही न म्हणवे बहु ऐसे, वेचिताही सर्वस्वे. बघा, काम्याचे नावे, काम्य कर्म करतो, देवाला मागतो, देव पण देतो. कारण जेव्हा ते कर्म विधीनुसार केलं आणि ते मला पाहिजे म्हणून केलं तर ते देवाला द्यावं लागतं. बरं ठीक आहे, मग काय म्हणजे भगवंत, काम्याचे नीना तरी नावे, देह सर्वस्व अगवे, सगळा देह त्या कर्मामध्ये लावला, लुटून दिला. वेचिताही न म्हणवे बहु ऐसे, याग जे आपण हे मिळतं, हे विधी केल्यावर ते दिवस दिवस आपण जरी केलं किंवा रात्री जरी कोणता यज्ञ केला आणि ते काम्य कर्म, तर त्याला कष्ट वाटत नाही. सगळा देह त्याच्यासाठी खर्च झाला, त्याला कमीच वाटतं. अजून करा वाटतं, अजून करा वाटतं, अजून करा वाटतं. हे काम्य कर्म आहे. आणि किती केलं तर कमी वाटतं, हे पण काम्य कर्म आहे. ह्या काम्य कर्मात म्हणजे देवा मी त्या कर्माचं फळ तोंडात फेकतो, पण त्या जीवाला कळत नाही की भगवंताला प्राप्त करण्यासाठी कर्म हे श्रवणाचं आहे. भौतिक सुख मिळतं त्यामध्ये मी नसतो, विषय असतो, तो भौतिक जगतातला आहे. जिथं मी आहे ते श्रवण. संसाराचं मागा वाटतं आणि खूप कष्ट करा वाटते, पैसा बी खूप खर्च करा वाटतो. माझा व्यापार, माझा व्यवहार, माझं कुटुंब, माझे लेकरं, माझं घर, ठीक आहे, काही मर्यादेमध्ये ठीक आहे. सतत तेच का मनुष्य तर म्हणजे जे तू करतोस ते फक्त संसारासाठी, आणि तुझ्या उद्धारासाठी काय केलं हे छाती घाटून सांगायचे त्या माणसानं, त्या बाईला. कर्मासाठी आपला श्वास, आपला देह, आपली मन बुद्धी खर्चली, आणि त्या पोरांना पोरींना ते धन कमवून दिलं. पुढच्या पिढीला ते गटोड गेलं. तुमचा फोटो सुद्धा घरात ठेवत नाहीत, ते चांगली दिसत नाही मग गाड्या म्हणते. संताला सोडून जाणं, श्रवण भक्ती देणं, अध्यात्मात त्या बायका बी पागल टकुरीच असतात, त्या बी शिकत नाहीत नीट. स्वतःसाठी काय जगा, मरमर करू नका. त्याचं आमंत्रण आले की सगळं टाकावं लागते, एका मिनिटात त्याच्यापाशी जावं लागते. यम तुम्हाला नेणारे, तुम्हाला देव येणार नाही. असले कर्म करू नका. बाई सांगत नाही तरी नावे देह सर्व साधवे, इच्छित आहे न म्हणे मी पोवायचे. किती बी कष्ट केले म्हणून थोडं झालं, अजून करा, तर मगच तर हेच कर धंदे. अगा देवडी वाडी नाही जे, अगा देवडी वाडी नाही जे, तेथ मूल देता न धाई जे, परिता पुरे न म्हणे जे बीज जेवी. अगा देवडी वाडी लाहीजे, देवडी म्हणजे दीड दुप्पट, देवडी म्हणजे दीड दुप्पट, वाडी दीड दुप्पट. तेच मोला देता न धायचे. कोणाला ₹1,00,000 दिले तर आपल्या 1,15,00,000 येतील, हे दीड लाख दुप्पट. मग देत राहतो, ठीक आहे. देता मोल न धाईजे, पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी. शेतकरी बी पेरतो कारण त्याला असंख्य पोते भरून आणायचे असते, म्हणून तो बीज कशामुळे पेरतो, धान्याचे पोते घरी आणायचे. हे काम मी का करतो, जे फळ ते घरामध्ये आणायचं. पण मला कोण जाणतो, साधक. चला, का परीस झाली या हाती, लोह लागी सर्व संपत्ती, वेचितायेन उन्नती, साधे करायचा. का परीस झाली या हाती, आता परीस सापडला, ठीक आहे. लोहा लागी सर्व संपत्ती, वेचिता ए उन्नती, साधे कजैसा. परीस सापडला तर लोखंडासाठी पैसा खर्च केला तर ते धन कमी होत नाही, 1,00,000 पटीने वाढतं. लोखंडाला पैसे जर लावले तर
ते पैसे पाण्यात गेले असं नाही, त्या लोखंडाचं पुन्हा सोनं होणार. तसं काम्य करतासाठी पैसे लावले तर पुन्हा पैसा येणार आहे हे त्याला माहित असते. अगदी बरोबर. हे देखोनी पुढे काम्य कर्म दुवाडे करी पडे ते थोडे केले माने. कैसे फळे देखोनी आपण करायला तर आपल्या घरात धन यायले असं बघून बघून तेच पुन्हा करते, तेच पुन्हा करते, तेच पुन्हा करते आणि मग करत करत आयुष्य संपते. अरे करी परी ते थोडे केलेही माने. आता हे थोडं तुला काय करा म्हणते काम्य कर, त्याच्या माग पळते 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 पळते, ते करत राहते, धन वाढत राहते, ते करत राहते, धन वाढत राहते. पुन्हा हे शेवटी चौघाच्या खांद्यावर जाते. बहिणीचा हिस्सा पुन्हा अजून का तुकडे टाकडे होते त्याची, पुन्हा वाटण्या फुटण्या, पुन्हा बांधणे, पुन्हा क्लेश, ते तुझं हे माझं, हे कमी हे जास्त. त्यानं क्लेश तयार केला का सुख तयार केलं. त्याला बोला फळ कामो के यथा विधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जात. तेने फळ कामो के यथा विधी नेटके. काम्य फळ करायला कोणची विधी आहे, कोणत्या विधीनं करावं लागतं, त्याला कसं फळ मिळतं हे सगळं त्याला माहित असतं. काम्य कीजे तितुके क्रिया जात. शास्त्राने सांगितलेलं कसं करावं, काय करावं, कधी करावं तसं करतो. आणि पुढे काय सांगितलं, आणि तया केली याचे तोंडी लावी दौंडीचे कर्मिया नामा पाठीचे वाणी सारी. आणि हे तयारी केली याचे, हे केलं ते केलं ते केलं, विधीनुसार केलं, आम्ही हे केलं, दौंडी पिटवली. तरी बसते का ते, स्वतःसाठी केलं, दौंडी पण पेटवली. चला पुढं, तैसा भरे काम कर्म अहंकार मग पिता अथवा तरू. तेन मनी काळज्वरू औषध जैसे तैसे भरे कर्मांकार. मग ऐका, मग हे काम्य करताना कोणता अहंकार होतो, कर्माचा अहंकार उत्पन्न होतो. मग पिता अथवा शब्द काय पुढचा, पिता अथवा अथवा गुरु. तेन मनी काळज्वरू औषध जैसे. भयंकर ताप आली, त्याच्यामुळे दूध पिलं तर त्याचा नाश होतो, ते दूध विष बनतं. सात्विक काम्य कर्म हे विष बनतं. कधी संकट प्रसंगी, कधी काय असतं, कुणाला पैसा टाकला, भांडवल टाकलं, एवढं मोठं दुकानात 10 कोटी 5 कोटी गिऱ्हाईक नाही, ते आम्ही सांगतो का बाबा हे करा. व्यवहारिक ग्रस्त आश्रम, लेकर बाळ जगवायचे, शिकवायचे, कपडा धन वैभव खायला प्यायला लागतं, तर करा बाबा. तुमचं 10 कोटीचं भांडवल आहे, 5 कोटी टाकले, ते जिरून चालले, गिऱ्हाईक नाही, मग करा. हे तुम्ही तरुण आहे तात्पुरतं, आणि नंतर आपला अध्याय तेच नाही, सतत तेच नाही. चला, तैसे निसहंकारे फळाभिलाषाय फळ अभिलाषीये नरे की जे गाजरे जे जे काही. अहंकारयुक्तानं जे काम्य कर्म केलं, अभिलाषानं हे मला पाहिजे, हे मला भेटावं अशी वासना धरून जे आदरानं विधीनं कार्य करतात ते माझ्यापासून दूर होतात. परी ते हे करणे भोवसा वगळवणी करी सायासा जीवनोपविका जैसा कोलांटचिया. जे कोलांटी लोक तारेवर कसरत करतात, डमरू वाजतात, ते तारेवर चलती पोरी, माणूस कोण जी बाई असेल ते, तेवढे कष्ट तारेवर चालण्यासारखे कष्ट त्याला सहन करावे लागतात. आणि ते डोंबऱ्याचे लोक त्याला चलून कष्ट करून पैसा कमवतात, तसे हे कष्ट काम्य कर्माचे कष्ट सहन करून पैसा कमवतात, प्राप्त करतात, मला प्राप्त करत नाहीत. एका कणा लागी उंदरू असं का उपसे डोंगरू केवळलिया दुर्धरू समुद्र ढवळी. एका कणाला लागी उंदरू, एका कणाच्या शोधासाठी डोंगर उपसेला उंदरानं, मध्ये निघाला कण. एका कणा लागी उंदरू, खरंच माऊली. लागी उंदरू असं का उपसे डोंगरू का शेवाळ दोषे दुर्धरू समुद्र दैसा. रुद्र म्हणजे बेडूक, त्याला शेवाळ आवडतं, शेवाळ हुडकायला समुद्र उपसायचा प्रयत्न करतो.
समुद्र उपसता येत नाही, शेवाळ मिळत नाही, ते जिवंत राहत नाही. चला समुद्र डोळी पाही भिके परते न नाही, तरी गारुडी सापो आहे. काय की जे शिनच होय गोडूये का. पाही भिके परते न नाही. भिकेपेक्षा त्या गारुड्याला काय कळतं, दुसरी भिकच मागतो तो. आणि त्या भिकेसाठी सापाला पाळतो, त्याची दात काढतो, त्याला सांभाळतो, त्या सापापासून पैसा कमवतो. पण त्याच शेवटी भीक मागणंच हे कर्तव्य ठरते ना. साप पोसून पण भीकच मागावं लागते. तसं काम्य कर्म करून देवाला भीकच मागावं लागते. बापरे, किती मस्त सांगितलं खरंच. उदाहरण घेतलं, गारुड्याचं उदाहरण घेतलं. गारुडी साप पाळतो, भीक मागतो आणि त्या सापावर जगतो. बापरे बाप, साप एवढा दुर्धर विषारी, आणि त्याला घेतो जवळ. शेवटी त्याला घेऊन सुद्धा भीक मागून पैसा कमवून सुद्धा त्याला शेवटी भीकच मागावं लागते. तसं काम्य करून मना मागतो विषय जगतातले. माझी प्राप्ती कुठे करून घेतो, विषयाकडे जातो, माझ्याकडे येत नाही. म्हणून काम्य कर माझ्याकडे आणत नाही, जगताच्या विषयाकडे नेतो. वासना उत्पन्न होती, रज वाढतो आणि मी बाजूला जातो. म्हणून काम्य कर्म मर्यादेशीर करावं. आम्ही एकदा काकाला प्रश्न केला, काका हिंसा मनवेक्षम च पौरुषम. आपल्या 610 झाल्या. मिटिंग संपली का आपली. पुरमानाचे नीलाभे पाताळ रंगेती ओळंबे, तैसे स्वर्ग सुख लोभे चंबणे. हे असो पुरमानाचे नीलाभे. पुरमानुसारख्या छोटासा तुकड्यासाठी ते ओळंबा त्या झाडाला पूर्ण पोखरून खातात. ओळंबी लागली म्हणतो, ते कीटक असतो, पूर्ण झाडाला पोखरून टाकतो. मोठं झाड अकस्मातच वाळून जात. आपण म्हणतो त्याला वळंबा लागला, वळंबी लागली. पण एका कणासाठी खाडसाठी ते झाडच पोखरत. बापरे, म्हणजे छोटा कण लाभे. पाताळ रंगीची ओळंबे, ओळंबा लागला म्हणतो तो, ओळंबा लागला. स्वर्ग सुख लोभे चंबणे. असं स्वर्ग सुखासाठी जे कर्म व्यर्थ खर्च करतात ते काम्य कर्म. सक्लेश जाणावे एथ राजस, आता चिन्ह परिस तामसाचे. सक्लेश हे क्लेशयुक्त कर्म आहे, ते राजस आहे, रजगुणाचं कार्य आहे. आणि तिथं क्लेश आहे, तिथं मी नाही, तिथं भौतिक पदार्थ आहे, तो नश्वर आहे, तो संपतो, भोग संपतो आणि बॉडी पण संपत्ती, मी पण दुरावतो, क्लेश पण सहन करावं लागतं. नश्वरसाठी क्षयम हिंसा. आता तर तामसाचं लक्षण सांगतो. रजाचं संपलं, आता तमाचं. अनुबंधन क्षयम हिंसा मनवेक्षम च पौरुषम, मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. तमगुणाचा कार्य सांगायला भगवंतानं आरंभ केला, अर्जुनाने ऐकायला सुरुवात केली. अनुबंध क्षयम हिंसा. तमगुणी कशा असतात, ते कोणचं कर्म करतात, हिंसा पण करतात. शब्दानं कुणाला मारतात, कुणाला छळतात, दुष्टासारखं वर्तन करतात, समोरच्याला त्रास होईल असं वागतात, आणणे सतत करतात, क्रोधात राहतात, जडाला पाहतात, आळस निद्रा असतो, विधीच्या बाहेर जातात, खाऊने ते खातात, पाहुणे ते पाहतात, करूने ते करतात. बापरे, हिंसा हे कर्म जे आहे ना, ते करताना त्याचा परिणाम बघत नाही, ते हिंसात्मक असतात. लोक हिंसा पण करतात. ऐका, मनवेक्षम पौरुषम. त्यांचं शक्ती जी आहे, पैशाची दाखवतात ते पौरुष, पुरुष. पण एक पुरुषार्थ म्हणतो ना, पुरुष माझी ती ताकद आहे, मी असं करणार आहे, मी करतोच, मी सोडत नसतो कोणाला.
मी बदला घेतो. त्याने एक बोला तर मी त्याला 1000 बोलून त्याला ठेसून बाहेर येतो. पौरुष त्याच्या शक्तीचा विनियोग करतो. मग त्या ठिकाणी धनही वापरतो, बुद्धी वापरतो, काही वापरतो, पण त्याचा बदला घेतो. पौरुषा त्याची शक्तीचा विनियोग करून, तमोगुणाचा सहाय्य करून तो लोकांना त्रास देतो. छळ साक्षात छळ आहे. ती मूर्ती म्हणजे छळाचीच आहे. ती वाणी म्हणजे दुष्टच आहे. ती प्रकृती म्हणजे पापयुक्तच आहे. आणि ती निमित्त न जाणं सत्वगम होईल आमचं, न जाणं त्यांचा पगडा होईल आमच्या बुद्धीवर. पुढे सांगितले अशाच्या संगत करू नको. भगवंत बोलत अर्जुनाशी, कर्मी 700च्या पुढे, 700 पुढे अशा लोकांचा तू संबंध करू नको आणि संताला सोडू नको, श्रवणात कमी पडू नको आणि तुझ्यामध्ये आत्म्य आहे हे विसरू नको. हे तू नाहीस आणि निश्चय सोडू नको. खूप सुंदर आहे. अशा तमोगुणीचा थारा पण लागू नको, त्यांचा स्पर्श होऊ देऊ नकोस. नसावाच तमोगुणी लोकांचा संबंध. 99% तरी हेच लोक सध्या, 90% वासना, काम, पुढची हे पाहिजे, ते आणायचं, ते मी घेणार, मी सोडणार नाही, मी कमी पडणार नाही, गुणाचं ऐकणार नाही. बाप रे बाप. चिंतन करावं, मनन करावं, श्रवण करावं, नामस्मरणात जगावं, भगवंताला बघावं, त्याच्या प्रेमात जगावं, त्याला शोधावं, त्याच्यासोबत जगावं. काही करण्याच्या काळात काही सुद्धा करणे. नम्रता, सहनशीलता संपलेली आहे. आदर भस्म झालाय. विनय बाजूला गेलाय आणि मज प्रत्येकात आलाय. हरिओम. महत्व कलीच आहे. हे व्हायब्रेशन पापाचं आहे, पण आमचं श्रवण मधभाग्याचं आहे. ह्याला पण आम्ही पुढीसात देऊन, ह्याला दाबून वरी आम्ही राहतो, ह्याला सोडून देऊन जगतो, तत्वामध्ये येतो आणि भगवंताला जाणून भगवंत बनण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरीच्या चिंतनात बुद्धीला आणतो, देहभाव संपवण्याचे कष्ट करतो आणि संतांच्या संगतीमध्ये आत्मभावाला अनुभवतो. आम्ही कोणतं व्हायब्रेशन घेतच नाही. अग्नीवर शक्ती असावी. अग्नी पेटला, पाऊस पडावा. अग्नी विझून न जातो, सत्वगुणाचा पाऊस टाकल्यावर अग्नी शांत. अगदी खरे माऊली. तुम्ही नुसतं एक वाक्य बोलत राहा, त्याचं वारं पण गरम लागतं. ठीक आहे, पाणी टाक सत्वगुणाचं, शांत होतो. अग्नी विझून असं समोर खोट असत. आपलं खऱ्याला खोटं दाबित, तिथे शांत बसायचं, त्याच्या नादी नाही लागायचं, त्याला डिलीट करायचं. डिलीट बटन शब्दाला नाही धरायचं, आपण बुद्धीला पुढे मला त्याला पुरुषार्थ वाटतो. मी खूप सफलवान आहे, माझ्या शक्तीने मी समोर त्याला काही करू शकतो आणि करतात ते. मोहादारभ्यते कर्म यत् तामसमुच्यते. बघा, त्यांचं जे कर्म असतं ते फक्त मोहासाठी असत. त्यांना हे पाहिजे म्हणून ते करतात, ते पाहिजे म्हणून ते करतात, ते पाहिजे म्हणून ते करतात. देवाकडे पण त्यासाठीच जातात, काय क्रिया पण त्याचीच करतात. मनामध्ये मोह भरलेलाच असतो, म्हणून त्या मोहायुक्त असलेलं कर्म इथं तमोगुणयुक्त असतं. मग ते काय करतात, जे असं कर्म होतं यत् तामसमुच्यते, मोहानं युक्त केलेलं कर्म तमाच आहे, तत्वाच आहे. वाव, पांडुरंग बोल.
स्वरूप आहे. कुठतच नाही तो मोह, कळत नाही ते स्वरूप. कारण जे माझ्याकडे ते गुरुजींचे जे निंदेचे काळे धाम. अर्जुना, हे निंदेचे कर्म वाचून वाटत रे. ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम. हे तामस कर्म ना, हे निंदाचे. जसं कोणी वाईट कर्म केला आपण निंदा करून द्यायची चर्चा होती, तसं हे तामस कर्म हे निंदा करण्यासारखं आहे. आणि ते काळ आहे म्हणजे वाईट आहे. धाम, बापरे. निषेधाचे जन्म साचले नाही. त्या कर्मानं मनुष्य निषिद्ध बनतो. म्हणजे देवा, अरे अशुद्ध निषिद्ध म्हणजे जे विधीनं सांगितलेलं नाही केलं, त्याच्या विरुद्ध वागलं तर ते कर्म निषिद्ध आहे. आणि त्याच्यामुळे माणूस पण निषिद्ध बनतो. तो शुद्ध कधीच नसतो. निषिद्ध म्हणजे विधिबाह्य, विधियुक्त नाही, धडाफल नाही, केवळ पाप. त्या कर्मातून फक्त पाप, हिंसा, तळणं, त्रास देणं, कपट करणं, दुसऱ्या सत्याला दाबणं, चांगल्याला खूप खूप संकटात आणणं, चांगल्यासोबत गेम करणं. तमोगुणी लोकांचा खेळ आहे. मग इथं व्यवहार येतो, इथं नातं येतं, इथं सगळं काही येतं. जे तमोगुणी लोक सत्वगुणाला दाबतात त्याचं मुंडकं मोडतात. चला पुढे. जे निपजल्या पाठी, जे निपजले व्या पाठी, जे कर्म झाल्यानंतर तमोगुणाचं काहीच न दिसे देठी. त्याला काही दिसत नाही. या लोकाला चांगलं दिसत नाही, पुण्यवान दिसत नाही, शांत दिसत नाही, गुरु दिसत नाही, काय दिसत नाही. फक्त वाईट वृत्ती, वाईट बोलणं, वाईट कर्म, वाईट स्वभाव, वाईट विचार, वाईट कृत्य. तमोगुणाची मूर्ती. पेपर वाचा तुम्हाला कळत. त्याच्यामध्ये यासाठी काहीच न दिसे दिठी, रेग काढलिया पोटी, तो याची जीवी. पाण्यावर रेग काढली, एक क्षणभर पण राहत नाही, त्याचा फायदा पण होत नाही, रेग पण दिसत नाही. तसं तमोगुणी माणसाने केलेलं कर्म एक क्षणभर पण चांगलं नाही, त्याचं काही ते शिल्लकही राहत नाही. तो य पाण्यावर काढलेले रेष जसे व्यर्थ आहे, तसं तमोगुणी माणूस व्यर्थ आहे, त्याची क्रिया व्यर्थ आहे, त्याचे कर्म व्यर्थ आहे, त्याचे श्वास पण व्यर्थ आहे. त्याच्यानंतर बोलले तर काही घुसळलिया, का राखुंडी फुंकलिया, काही न जे दिसे गाळलिया वाळू घाणा. अर्जुना, तमोगुणी लोकांचं कार्य कसं सांगू तुला. वाळूचा घाणा काढला, तेल पडतं का? नाही. राख फुंकली, फायदा होतो का? नाही. आणि कांजी पेज घुसळलं, लोणी येतं का? नाही. तसं ह्यांचं कर्म केलं तर हाताला काही येत नाही. नाना उपनलिया भुसे, पुष्कट पाकळलं, काही राहिलं का मध्ये शिल्लक निघाला का पुष्कटात? नाही. नाना उपनलिया भुसे, का विंदलिया आकाशे, आकाशाला छिद्र पडलं, काय फायदा झाला का? नाही. नाना मांडलिया पाश वारियासी, वाऱ्याला बांधायचं साठी एक जाळ टाकलं, त्याच्यात त्याला बांधून घ्यायचं ठरवलं. वाऱ्याला बांधून घेता येतं का? जवळ वार स्वतःला बांधून येतं का? त्याला बोला वारा नाही. तसं तमोगुणाचे लोकांचं जन्मून फायदा नाही, त्याचा कृत्य फायदा नाही, त्याची वाहिनी चांगली नाही, त्याचं जीवन चांगलं नाही, त्याच्यापाशी काही चांगलं नाही. वाळूचा घाणा काढल्यावर काय मिळत नाही, तसं त्यांच्या कर्मातून त्यांना काहीच मिळत नाही. त्यांच्याच वाळूतून, त्यांच्या जीवनातून दुसऱ्याचा काहीही फायदा होत नाही. तसं वाळूचा घाणा टाकला आणि वाळू घाण्यातून काढली तर तेल मिळत नाही.
चंद्राला टाकलं 3 मिनिट. हो मग. चला. हे अगवेची जैसे आवाजे, हे अगवेची जैसे वांझे होऊन नासे. माझ्याकडे ओझे वांझे, तुमच्याकडे ओझे का काय बघा. वांझे आवाज येते म्हणजे वांझे. तर मग उन्हाचं केलेल्या कर्माचं फळ मिळत नाही, त्याला वांझ म्हणायचं कर्म करून. हे अगवेच जैसे वांझे होऊन नासे, हे नासून जात, त्याला फळ नाही. जे केलिया पाटी तैसे वायाची राया. हे फक्त मग लोकांचं कार्य वाया गेलं, व्यर्थ गेला. चला आता 15 पण आलो. 615. एरवी नर देहाही एवढे धन अटनिये पडे, जे कर्म निफिरविता मोडे जगाचे सुख. अर्जुना, नर देहासारखं एवढा अनमोल देहाला असत गुणात व्यर्थ घालविलास, व्यर्थ गेलास, जगलास, व्यर्थ मेलास, उपयोग नाही. निफिरविता मोडे जगाचे सुख. जैसा कमळवणी फासू काढिलिया कांटसू, आपण जिजे नासू कमळा करी. अर्जुना, तुला सांगतो हे लोक कशा वागतात, त्यांचं कर्म कसं आहे. कमळाच्या वनामध्ये काटेरी फास टाकला, कमळाच्या पाकळ्या पण तुटून तुटून धुवून झाला, कमळाच्या फुलाचा नासुडा झाला, आणि काटे पण तुटले, त्याचे टोक पण मोडले, काटे पण तुटले, आणि कमळाचे फुलं पण चिंध्या चिंध्या झाल्या. कमळाच्या फुला वनामध्ये टाकलेल्या फुलावर काटेरी फास. त्याचे टोक तुटले, ते स्वतः बी तुटलं आणि फुल बी नाचलं, दोन्ही व्यर्थ गेलं. कर्म करणारा बी वाया गेला आणि कर्म वाया गेलं. करणारा काटे म्हणजे ओढणारे फुलाला, तमोगुणी कर्म स्वतःच वाया गेलं आणि कर्म वाया गेलं. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. पतंग छोटा किडा असतो, तो बघ त्याला उष्णता फार आवडते, त्याचा द्वेष करतो, त्याच्या भोवती फिरतो. तो असं फिरता फिरता तो ज्योतीवर झडप घालतो, दिवा विसतो, लोकांना अंधार पण होतो, स्वतः पण जळतो. म्हणजे लोकांना त्रास देतो, ते त्रास होतोच, पण स्वतः पण जळून जातो. पतंग किडा तसा तमगुणी, तो त्याला त्रास देताना स्वतः बी जळत असतो, हे त्याला कळत नसतो. स्वतः बी जळत असतो, त्याला कळत नसतं. बरोबर आहे. खरंच, स्वतः जळायचं, दुसऱ्यांना जाळायचं. तैसे सर्वस्व वाया जाओ, तैसे सर्वस्व वाया जाओ, वरी स्वदेहाही होय घाव, परी पुढीला अपाव निफजवी जय. ते काय म्हणतो, माझं सगळं व्यर्थ गेलं तरी काय, मी ग बसणार नाही, पण त्याचा काटा काढणार. घरी स्वदेहाही होय घाव, आपल्या देहाला पण तो यत्न कष्ट करून घाव घेतो. परी पुढीला अपाव निफजवी जेणे, पण पुढच्याला मी त्रास देणार, त्याला कष्ट होणार असं बोलणार, त्याला त्रास देणार, त्याला दुःख देणार, मी असंच वागणार. हो, याच्याबद्दल काय बोलू, डोकं खराब व्हायला माझं. सगळं जगात तेच आहे, पुन्हा तेच मला बोलावं लागायला. पांडुरंगा मासी आपण प्याथे गेले, परी पुढील वाती शिनवी. माशी फिरायली वात विजली, स्वतः मेली वातीला. पुढील वाती शिनवी, ते कश्मळ आठवी आचरण, जे असलं आचरण घाणेरड तमोगुणी लोक करतात. तुझं वडील तुला सांगायला अर्जुना, तू ऐकायला का? तो ऐकायला देवा म्हणले, ते भगवंताला अर्जुन बोलायले. तेही करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी. त्या समोरच्याला मी कमी पुढे पडेल का, माझ्यापाशी एवढी शक्ती का त्याला झुंजायला, त्याला तसं त्रास द्यायला, हे बघत नाही, पण त्रास देणं सुरू असतो. केवढा माझा वाव करिता कोण केली आहे आहो काय येथ. केवढा
माझा प्रस्ताव, माझा प्रयत्न केवढा पडेल, तो समोरचा केवढा आहे, आपण त्याला पुरी पडतो का? आपले कष्ट, आपला त्रास देणं त्याला जमल का? ते ढकलून लावेल का? असा विचार पण करत नाही. करिता कोण प्रस्ताव, आपलं सामर्थ्य त्याच्या समोर टिकल का? तो त्रास आपला उलटल का पुन्हा? असा विचार पण करत नाही. पण त्रास देणं त्याचं चालू असतं. हा तमोगुणाचा सामर्थ्य असतं. तमोगुणयुक्त लोक असं करतात, असं भगवंत बोलले. आपण 622 वर आलो. किती वय झाल्या? चलो बोलो. केलं म्हणू नका, गुणाला धरून जगू नका, आणि देहाला माणूस म्हणू नका. गुणात नका राहू. गुणाचा व्यवहार होऊ द्या. तमोगुण असं झोप येत नाही ना. आळस, निद्रा, झोप तमाची आहे. एवढंच काम करत आपण घ्या, भांडण करून. आणि तमोगुण असं झोप पण येत नाही, कारण तो जड आहे, जड करतो प्रकृतीला. प्रकृती जड होऊन पडते की झोपते.